5,000 रुपये लिटर इतकं महाग असतं एका गाढविणीचं दूध. पण का? या बघू. आपण नॉर्मली गाईचं, म्हशीचं, शेळीचं हे असल्या प्राण्यांच्या दुधाबद्दल ऐकत असतो किंवा ते पित असतो. पण या प्राण्यांपेक्षा सुद्धा महाग दूध हे गाढविणीचं असतं. गाढवीण फक्त 6 ते 7 महिनेच दूध देते, तेही जर तिचं पिल्लू जवळ असेल तरच. यामुळं गाढविणीचं सारखं सारखं दूध मिळणं कठीण असतं. एका वेळी फक्त पावशेर ते अर्धा लिटर दूधच गाढविणीचं मिळू शकतं. गाय किंवा म्हैस यांच्याशी तुलना केली तर हे प्रमाण बरंच कमी आहे. गाढविणीचं दूध दुर्मिळ असल्यामुळे त्याची किंमत जास्त असते. यामुळे ह्यांच्या 1 लिटर दुधाची किंमत 3,000 ते 7,000 रुपयापर्यंत सुद्धा जाऊ शकते. या गाढविणीच्या दुधाचे फायदे सुद्धा तितकेच भारी आहेत. या दुधात अँटीबायोटिक, अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, शिवाय दाम्याचे पेशंट, त्वचारोग, ॲलर्जी असणाऱ्यांसाठी हे दूध उपयोगी ठरू शकतं. गाढविणीचं दूध हे माणसाच्या दुधाच्या सर्वात जवळचं समजलं जातं. असं म्हणतात की क्लिओपात्रा नावाची एक प्राचीन इजिप्तची राणी रोज गाढविणीच्या दुधात आंघोळ करत असायची. कारण होतं त्वचा मऊ, उजळ व तरुण ठेवण्याचे गुणधर्म या दुधात असतात म्हणून. या व्यवसायात सध्या कमी स्पर्धा आहे. काही स्टार्टअप कंपन्यांनी तर आता गाढविणीच्या दुधाचा फार्मिंग व्यवसाय सुद्धा चालू केलेला आहे.